राज्यातल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपनं मोठं यश मिळवलंय। मात्र छत्रपती संभाजीनगरात भाजपला फक्त एक नगराध्यक्ष निवडून आणता आलाय। भाजपच्या या पराभवामागे शिंदेंच्या शिवसेनेचा हात असल्याच्या चर्चा आता सुरू झालेल्या आहे। याचं कारण म्हणजे अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडमध्ये निवडणूक जिंकल्यानंतर केलेलं विधान। यावेळेला सत्तारांनी रावसाहेब दानवेंवर निशाणा साधलेला आहे। जालन्यातील भोकरदनमध्ये तुमचा सुपडा साफ केला असं वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केलंय। फुलंब्री और भोकरदन के लोगों को बहुत शौक था सिल्लोड में प्रचार करने का। खुद की अपनी कुर्सी नहीं बचा सकते, अपने काम की नहीं बचा सकते, वो सिल्लोड के बारे में सोच रहे थे। उनके लिए ये सिल्लोड की जनता ने बता दिया, तुम तो हमारा सिल्लोड में कुछ बिगाड़ नहीं सकते, लेकिन हम भोकरदन में जरूर बिगाड़ सकते हैं। हम बरोबर फुलंब्री में भी हे बघ, आता ह्या निवडणुका ज्या होत्या सर्वांनी एकमेकाच्या विरोधात लढवल्या होत्या, हे तुम्हाला मान्य करावं लागेल। आम्ही माहिती म्हणून इथे लढलो नव्हतो। शिवसेना वर्सेस भाजप हा लढत अनेक ठिकाणी झाली। तुम्ही वैजापूरचं उदाहरण घ्या, तुम्ही गंगापूरचं उदाहरण घ्या, तुम्ही पैठणचं उदाहरण घ्या। या सगळ्या लढती ज्या आहेत युती न झाल्यामुळे झालेली एक लढती आहेत या, आणि म्हणून एकमेकाच्या विरोधात असताना एकमेकाला पाडणं हे साहजिक आलं। म्हणून काही ठिकाणी पराभव सुद्धा आम्हाला पत्करावा लागला, भाजपला सुद्धा पत्करावा लागला। आमच्या उमेदवाराला पळवापळी केली होती ना। आमचा नगराध्यक्षाचा उमेदवार होता, त्याला पळून घेऊन गेले होते। मग त्याला पळून घेऊन जाऊन त्याचा फॉर्म विड्रॉ करण्यापर्यंत मजल गेली होती। हे लोकांना आवडलेलं नाही, ते त्यांनी मतदानामध्ये दाखवून दिलं।